आदरणीय व्यासपीठावर स्थानापन्न आहेत आजच्या प्रमुख अतिथी, पण आमच्या श्रीबाग लायन्स क्लबच्या फाउंडर मेंबर, ॲडव्होकेट, डॉक्टरेट, त्याचप्रमाणे आमचे दुसरे पाहुणे आहेत, ते पण डॉक्टरेट आहेत आणि ॲडव्होकेट होणार आहेत. फर्स्ट इयरला त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. ते SS पाटील सर आणि ह्यांचेच आपले प्रजापती कोळवणकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला अभिमान वाटला की एवढा मोठा आज मी झालेला नाही किंवा पाहुणा नाही मी, कारण माझ्यासमोर आमचे नाना बसलेले आहेत की ज्यांचं काम हे तळागाळातील जनतेला माहीत आहेत. ते आमचे रमेशजी नाईक, आमचे दळीभाऊ बसलेले आहेत की ज्यांनी मला ज्येष्ठ नागरिक संस्थेमध्ये सदस्य केलेलं आहे. अलिबाग पोलीस स्टेशनचे साळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला ज्यांनी इंग्रजीचं मार्गदर्शन शाळेमध्ये 10वीला केलेलं आहे ते आमचे अप्र देशमुख, आणि ज्यांनी मला इथे निमंत्रित केलं ते भोसले सर, गुरव सर आणि त्यांचे सर्व सहकारी. तेज ज्ञान फाउंडेशन रजत जयंती ध्यान ह्या महोत्सवाला चंदनाचा गंध आला आणि वाळवंटाचा किनारा आज पाऊलांनी धन्य झाला. स्पर्श होता पाहुण्यांचा, हसल्या दाही दिशा, रंग थेंबांच्या सरीने बोलती झाली उषा. या क्षणी आला तर तुम्ही भाग्य आमचे थोर झाले. आणि ज्याला हॅपी थॉट्स जे म्हटलेलं आहे की काय म्हणायचं, मॅडमने अर्थ वेगळा सांगितला, पण अकॉर्डिंग टू माझ्या मते मॅडम मी सांगतो अर्थ, तुमचा अर्थ बरोबर आहे तुमच्या पद्धतीप्रमाणे. हॅपी म्हणजे आनंदी, थॉट म्हणजे विचार, की 24 तास ज्याचे विचार आनंदी आहेत, जो 24 तास आनंदी राहत असतो त्याला कोणताच आजार कधीही प्राप्त होत नाही. डॉक्टर हुलवान या ठिकाणी आहेत, राहून गेलं नाव सर आपलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी मला सांगायचं आहे की मॅडमनी बरीच याच्यातली माहिती, त्याच्यावर मी आता मॅडम बोलत नाही. माणूस ज्या वेळेला जन्माला येतो तेव्हा तो त्यांनी चांगला प्रसाद प्रत्येकाला दिला पाहिजे, चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी देत असताना त्यांनी हॅपी थॉटचा विचार करूनच प्रत्येक माणसाबरोबर बोलायचं आहे. माणूस म्हणून आपण येतो, माणूस हा चांगला असतो. सगळे लोक म्हणतील की माणूस हा चांगला आहे, पण माणसाचे विचार जे आहेत हे विचार सो डेंजर, घातक. आणि म्हणून 10वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये माणसाला इंगळी असं म्हटलेलं आहे. केव्हा दंश कसा होईल, कोणत्या पद्धतीने होईल सांगता येत नाही. मी तुमच्याबरोबर बोलणार, जाणार, फिरणार, पण हळूच तुमच्या याच्यामध्ये माझ्या मनामध्ये जे काय आहे त्या मनामधल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी असतात. आणि म्हणून माझी तर इतकी विनंती आहे प्रत्येकाला की आपण प्रत्येकाने जीवन जगत असताना आनंदाने जगा. कोणी काही बोलो, काही लोक टीका करतात. परमेश्वरांनी जीभ दिलेली आहे, तोंड दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, पण हे सगळं करत असताना मात्र ज्या वेळेला ते शब्द बाहेर फेकले जातात आणि आपण कसे, काही लोकांना ती भांडणं आवडत असतात, ते बरोबर वाट पाहत असतात की आता हा काय करेल काय. अजिबात ध्यान जे त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यातून काय शिकायचं, एवढा मोठा कार्यक्रम अलिबागमध्ये भोसले साहेब पहिलाच तुम्ही या ठिकाणी ठेवलेले आहात, तेव्हा आता लोकांना कळेल काय आहे ते. तुम्ही बघा, 2 मिनिटं जर आपल्या घरामध्ये, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो, 2 मिनिटं आपल्या घरामध्ये जर कोणाचं काय भांडण चालू असेल, तुम्ही सरळ वॉशरूममध्ये जायचं, गप्प त्या ठिकाणी उभं राहायचं, काही क्रिया न होता त्या ठिकाणी बाहेर यायचं आणि मग डोक्याला प्रश्न हळूच विचारायचा की आपल्याला काय वाटलं, काय चाललेलं होतं इथे. कारण काही शब्द जे असतात ते आपल्या काळजाला घर करतात. बघून त्या भयंकर भूता पुढील तिने किंकाळी, या हृदयात धसका बसला, कळवळे मनी बाप त्या काळी, परी बाप तिचा तो कसला. चांडाळ वगैरे म्हटलं त्याला. आणि म्हणून हे हॅपी थॉट जे आहेत कुठून कुठून आले बघा, संतांकडून.
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष आत्मा बंधन सुख समाधान इच्छाते. ज्याचं मन 24 तास प्रसन्न, 24 तास आपल्याकडे चांगले विचार असले पाहिजे. हे जे थॉट्स आहेत हे सगळे वाईट आणायचेच नाही. आणि जरी काही घडलं, काही प्रॉब्लेम आपल्या समोर आले, काही अडचणी आल्या आपल्या समोर, तरी त्या अडचणी आनंदाने चांगल्या शब्दानं आपल्याला ज्या वेळेला सोडवता येतील आणि आपण त्याच्यामध्ये यशस्वी जीवन जर आपण जगलो, तरच मी म्हणेन की ह्याच्यामध्ये आपल्याला ध्यान धरावं लागेल, हे हॅपी थॉटचा विचार करावा लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी, जेणेकरून यांनी काय केलेलं आहे, संस्थेचं वैशिष्ट्य आहे मॅडम, की लोकांना त्यांना चांगल्या मार्गाला न्यायचे आहेत. म्हणजे जे इकडे तिकडे आपला रस्ता असा होतो, कडे बघा ही बोटं काही सारखी नाहीत, सगळ्यांचं मन हे सारखं नसतं, छोटं मोठं, माझ्या मनात वेगळे विचार, आमच्या वनगे साहेबांच्या मनामध्ये वेगळे विचार येतील, देशमुख सर आमचे आहेत त्यांच्या मन थांबवता येत नाही आपल्याला. कारण हे मन थांबवत असताना मात्र आपल्याला त्या साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि म्हणून ज्या वेळेला आपण माणूस, जशा प्रकारे वृक्षाचं उदाहरण घ्या, डोळ्यासमोर वृक्ष आपल्याला काय काय देतो, सावली देतो, पशुपक्ष्यांना घरटं देतो, फळं देतो, सुंदर निसर्गातली फुलं देतो, आणि त्या गोष्टींचा आस्वाद घेत असताना आपण त्याचा कधी विचार केला का? जशा प्रकारे तिकडे सैनिक देशाच्या याच्यावर आहेत, आम्ही आपले मस्त कार्यक्रम करतोय, बसलेले आहोत आपण. आणि म्हणून त्या आईच्या डोळ्यातनं पाणी आलं होतं. आईने म्हटलं, बाळ चालला सेरणा घरा बांधिते तोरण,